नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, बरेच पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता आणि चांगलेच राहा. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला यूट्यूब फॅमिली. हे बघा, आपल्याला बनवायचे आज खिचडी पुलाव. खिचडी पुलावासाठी मी या 2 वाट्या तांदूळ घेतले, हे बटाटे घेतले आणि ही हिरवी मिरची घेतली, टमाटा घेतला आणि कांदे घेतले, हे एक गाजर घेतलं आणि गोबी घेतली, हे बघा. आणि मसाल्यामध्ये हे लाल तिखट घेतलं, हा मसाला घेतला एवढा, आणि हे दालचिनीचे तुकडे घेतले एवढे, आणि हे वेलदोडे आणि हे मिरे आणि हे धनेपूड, हे एवढा मसाला घेतला मी. आणि आता बनवायची आहे आपल्याला पुलाव खिचडी. तर पुलाव खिचडीसाठी मी कुकर ठेवला आहे रिकामा. हा कुकर गरम झाला आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकू. हे बघा, तेल टाकलं मी, हे बघा. आता या तेलामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊ. हे कांदे टाकले. आता कांदा टाकला आहे, त्या कांद्यामध्ये आपण हे तेजपत्ते टाकू आणि हे चांगला हलवून घेऊ. कांदा थोडासा होऊ दे. हे बघा, हे अद्रक लसूण पेस्ट आहे. हे बघा, हे अद्रक लसूण पेस्ट पण मी याच्यात टाकते. हे बघा, पहिले कांदे टाकले, मग तेजपत्ता टाकला, आता हे अद्रक लसूण पेस्ट टाकते. हिला आपण थोडंसं होऊ देऊ. गॅस आता फुल करू. तर आता गॅस बारीक होता. मी आज हा मोठा कुकर वापरला आहे, कारण त्या छोट्या कुकरमध्ये हे होणार नाही बरोबर. आता ही हिरवी मिरची टाकून घेऊ. हे बघा, ही हिरवी मिरची टाकून घेऊ. हे हिरवी मिरची होऊ दे. हे 4 वेलदोडे हे खलबत्त्यात टाकते. हे मिरेपूड आणि लवंग हे पण टाकून घेते. आणि यांना आपण एकाचे फक्त 2-2 तुकडे करू आणि या वेलदोड्याचे तोंड फोडू. टाकून घेऊ आपण याच्यात हे 2-2 तुकडे केलेले लवंग, मिरे, इलायची, वेलदोडे हे सगळं आपण टाकलं याच्यात. आणि मिरची पण छान झालेली आहे. आता आपण टाकू हे टमाटे. हे टमाटे टाकून घेऊ. हे टमाटे थोडंसं होऊ देऊ. आता हे टमाटे लवकर लूज होण्यासाठी आपण याच्यात 1 चमचा मीठ टाकू. आणि हे टमाटे लवकर लूज करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये हे बघा, हे गाजर आहे, हे टाकून घेऊ. ही गोबी एवढी हे टाकून घेऊ. आणि हे बटाटे कापून घेतले, हे पण टाकून घेऊ.
आणि हे बघा, हे वाटाणे आहे, हे वाटाणे पण टाकून घेऊ. आणि छान एकजीव करून घेऊ. हे बघा, हे दालचिनीचे तुकडे हे पण टाकून घेऊ. आणि हा घरचा मसाला आहे, हा पण टाकून घेऊ. आणि काश्मीरी लाल मिरची आहे, हे पण टाकून घेऊ. आणि धनेपूड आहे, हे पण टाकून घेऊ. आणि हे 2 चमचे हळद पण टाकून घेऊ. हे बघा, 2 चमचे हळद टाकू. आता आपल्याला हे छान एकजीव करणे, सगळं एकत्र व्हायला पाहिजे. हे मसाला मिरची मस्त व्हायला पाहिजे, सगळं एकत्र. पाच मिनिटं उभू याला. हे तांदूळ आहे. आता हे सगळं भाज्या मी याच्यामध्ये टाकल्या, फोडणी पण दिली. आता हे तांदूळ आपल्याला याच्यात टाकायचे. अजून पाणी टाकायचं बाकी आहे. हे तांदूळ मी धुवून ठेवले होते केव्हाचे, आणि हे आता आपण याच्यात टाकून देऊ. आता हे छान असे एकजीव करून घेऊ. याच्यामध्ये पाहिजे तेवढं मीठ टाकून घेऊ. हे बघा, पहिले 1 चमचा मीठ टाकलेला आहे. आता हा दुसरा आणि हा तिसरा, हे 3 चमचे मीठ मी याच्यात टाकलं आहे. याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं. हे बघा, छान असं गरम पाणी केलं मस्त. आणि कुकरचं झाकण आता आपण लावून देऊ. याच्यात सगळं टाकलेलं आहे. हे कोथिंबीर पण टाकून घेऊ. आता याच्यात सगळं टाकलं. आता आधी कुकरचं झाकण लावायची बारी. आता आपण हे होल बरोबर आहे का नाही हे पाहून घेऊ. आता याला कुकरची झाकण लावून घेऊ. रिंग राहिली. शेंगदाणे राहिले. कुकरचं झाकण लावलं आणि शिटी पण लावली. आणि आता
10 मिनिटांना आपली खिचडी पुलाव होईल। हे बघा, आता मी हे शिट्टी काढून घेतली आणि या कुकर खाली उतरवते। हे बघा, आपले मसाला तयार आहे। हे बघा, किती छान झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, हे असे मी मसाला पुलाव तयार केलेला आहे। ही खूप छान झालेली आहे, खूप चवदार आहे। आणि हे जर तुम्हाला आवडली, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। घंटीचं बटन ज्याने दाबलं नसणार त्याने दाबा बरं का। ही खूपच छान झालेली आहे, तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करून खा।